नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आमच्या पीयू क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर दरवर्षीप्रमाणे केंद्रामध्ये गुरुपद म्हणजे गुरुपूजन केले जाते. तर हे गुरुपूजन कसे करतात किंवा मग केंद्रात जाण्यास शक्य नसल्यास आपण घरी पूजन कसं केले पाहिजे, गुरुपद कसे घेतले पाहिजे, तर जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी आपण गुरुपूजन हे कसं करतात बघूया. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे गुरुपद घेतले जाते. म्हणजे वर्षभर हे गुरु आपल्याकडनं शिष्याकडनं ही सेवा करून घेत असतात. तर गुरुपूजनाच्या दिवशी सकाळी महाराजांचा अभिषेक करायचा. त्यांचा पंचोपचार पूजा म्हणजेच अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण गुरुपद घेण्यासाठी नंतर महाराजांना परत तामणात ठेवायचं आहे. नंतर 3 वेळेस आपण स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण करत 3 वेळेस पळीने चरणाशी जल टाकायचं आहे. त्यानंतर आपण संकल्प करायचा आहे. तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज, मी आपले चरणाशी त्रिवार मुजरा करून प्रार्थना करीत आहे की आजपासून आपण माझे माता पिता गुरु सर्व काही आहात. आजपासून मला आपला शिष्य बनून आपण माझे गुरु व्हावे व मला गुरुपदी लीन करावे व माझ्या सर्वार्थाने सांभाळ करावा, अशी मी तुमच्याजवळ प्रार्थना करीत आहे. आणि श्रीफळ हातात घेऊन आपण जे काही गुरुपद घेत आहोत तर ते महाराजांपर्यंत आपलं पोचवायचं असतं. आणि त्या दिवसापासून आपण वर्षभर महाराजांची सेवा करायची आहे. म्हणजे जी काही सेवा आहे 3 अध्याय आणि 11 माळी महाराजांची सेवा आहे, तर ती वर्षभर महाराज आपल्याकडनं करून घेतात. फक्त आपण ती मनोभावे करायची आहे. आणि अशा प्रकारे आपण हे जे संकल्प करतो ते वर्षभर आपण शिष्य म्हणून ही सेवा करावी. आणि आपण जो महाराजांचा अभिषेक केला आहे त्याचं तीर्थ हातात घ्यायचा आणि मंत्र म्हणायचा आहे. अकाल मृत्युम हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री गुरु श्री स्वामी समर्थ पदोदकम तीर्थ जठरे धारयाहम. तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर ते तीर्थ आपण घ्यायचं आहे. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काय सेवा अजून करणार आहोत, तर त्यामध्ये पुरुषसूक्ताचं पठण, श्री सूक्त पठण करायचं आहे. त्याच्यानंतर आपण करणार आहोत पवमान सूक्त पठण करणार आहोत, 11 माळीचा जप करणार आहोत. तर अशा बऱ्याच काही सेवा आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहे. तर जेवढं सेवा आपण करतो तेवढंच स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर असते. तर हा व्हिडिओ मी यासाठी बनवला होता की केंद्रात न जाता आपल्याला घरच्या घरी गुरुपद कसं घेता येईल. आणि गुरुपद घेताना आपण कुठल्या गोष्टी केंद्रात घेऊन जातो, तर नारळ, खडीसाखर, फूल आणि सोबत आपण दक्षिणा त्यावर ठेवू शकतो. तर आपण हे सर्व आपण घरच्या घरीही करू शकत होतो. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि असेच नवीन धार्मिक व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.